नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार चिकन बिर्याणी। आणि हे बघा, चिकन आपलं मसाला तयार झालेला आहे। आणि याच्यामध्ये आता आपल्याला या चिकन मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे राईस बॉईल करून। आणि पहिल्यांदा आपण टाकणार आहोत 60 ते 65% शिजलेला हा राईस, म्हणजेच भात। ही पहिली लेयर लागणार आहे आपली। आणि याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 85 ते 90% शिजलेला भात। आणि आता हा आपला 85% शिजलेला आहे भात, तो आता आपल्याला शेवटच्या वरच्या थरात लावायचा आहे। आणि हा भात असा पूर्ण लावून झाला की त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे थोडासा केशरी रंग। हा बघा, आपण केशरी रंग टाकतोय। आणि याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे केवडा वॉटर। तर केवडा वॉटर टाकल्यामुळे बिर्याणीला जो सुगंध आहे तो खूपच छान येतो। आणि हे आता आपण टाकले केवडा वॉटर। आणि याच्यानंतर थोडंसं वरती गावठी तूप, हे बघा गावठी तूप टाकून झालेलं आहे। आणि आता आपण याला 10 ते 15 मिनटं दम देणार आहोत। हा ओला फडका आहे जो मी वरती टोपावर ठेवला आहे। आणि टोपाच्या खाली मी एक तवा ठेवला आहे, जेणेकरून खालनं बिर्याणी करपली नाही पाहिजे। हा बघा, हा असा फडका लावला आहे, ओला आहे तो। आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर काहीतरी आपल्याला जड ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं दम द्यायचा आहे मंद आचेवर। खाली तवा ठेवला आहे त्यामुळे बिर्याणी करपणार नाही। आणि हे बघा, 15 मिनटं झालेली आहेत आपल्या पूर्ण। आणि बिर्याणीला आता दम बसलेला आहे की नाही ते आता तुम्हाला मी दाखवतो। हे बघा, हा जो तांदूळ आहे तो पूर्णपणे उभा राहिला आहे भात, याचा अर्थ या बिर्याणीला व्यवस्थित अगदी दम लागला आहे। बिर्याणी काढताना एका साईडने काढायचे। आणि हे बघा, हा असा चमचा घालून एका साईडने उभा घालून काढायचे। त्याच्यात आपल्याला मसाला आणि चिकनचे पीस आणि वरती हा प्लेन राईस, अशी ही बिर्याणी आपली घरगुती। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कशी झाले ते सांगतो। तिखट झणझणीत झाले। ह्याच्यात मी कोणत्याही प्रकारचा कलर वगैरे काय टाकलेला नाही, फक्त केशरी, नॅचरल केशरी रंग टाकलेला आहे। बाकी लाल हिरवा असं काहीच टाकलेलं नाही। अतिशय सुंदर झाले। तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा। धन्यवाद।